राजवीर, झोपला नाहीत तुम्ही? तुमचीच वाट बघत होतो. माझी कशाला वाट बघायची? झोपायचं ना तुम्ही, थकला असाल. आणि मी झोपल्यानंतर तुम्ही रात्रभर विचार करत बसाल, त्याचं काय करायचं? परत फोन नाही गेला ना नितीशला? नाही. त्याचा आला होता. म्हणून आता या गोष्टींचा विचार करू नका तुम्ही. झोपा आता. राजवीर, थँक्यू. कशासाठी? आता तुम्ही मला सॉरी तर म्हणू देत नाही आहात, म्हणून म्हटलं ऍटलीस्ट थँक्यू तरी म्हणावं. आज आज नितीशने तुमची कॉलर पकडली, तरी तुम्ही काहीच रिॲक्ट नाही झालात. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर खूप चिडलं असतं, रागवलं असतं. रागवून कसं चालेल मनवा? तो जरी मला परक समजत असला तरी मी नाही समजत ना तसं. तुमचा भाऊ असला तरी मी माझ्या भावासारखाच मानतो त्याला. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, कोणालाही राग आला असता, पण तो तसा वागला म्हणून मी नाही वागू शकत ना तसं. आणि मलाही राग येतो, पण मी काही ठिकाणी कंट्रोल करतो. तुम्ही चिडला नाहीत म्हणून तर सगळं कंट्रोलमध्ये राहिलं, नाहीतर हे सगळं आणखीन मोठं झालं असतं. तुम्हाला वाटतं मी असं होऊ दे? म्हणून तर थँक्यू म्हणाले. मनवा थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाहीये. त्यावेळेला मला जे करेक्ट वाटलं ते मी केलं. एक विचारू तुम्हाला? आता नितीशला मी लहानपणापासून ओळखते. मला माहिती त्याला राग येतो, पण तो एवढा कधीच रागवला नाहीये की तो कोणाचा तरी कॉलर पकडेल. नक्की काय झालं होतं? तो असं का वागला? पण तुम्ही बघितलं ना, त्याने खरंच पकडली होती कॉलर माझी. हो, पण तेच विचारते मी, नेमकं काय झालं होतं? त्याने तुमची कॉलर का पकडली? म्हणून आपण नको बोलूया या विषयावर. का म्हणजे काय गरज आहे? राजीव, मला जाणून घ्यायला नको का नेमकं काय झालं होतं ते? सांगेन मी तुम्हाला, नंतर सांगेन. आता झोपा तुम्ही. ठीक आहे. ताईने माझी बाजू समजून न घेता माझ्यावर हात कसा काय उगारला? तिने तिच्या डोळ्यांनी जे बघितलं त्याच्यावर तिने विश्वास ठेवला आणि त्याचा तिला राग आला, बस. ताईची सुद्धा मला गंमत वाटते. लहानपणापासून मला ओळखते. मी कसा आहे कसा नाही हे सगळं तिला माहिती. तरी सुद्धा ती असं वागली. मला समजून सुद्धा घेतलं. हो बाबा, हे सगळं काही मी मुद्दामून नाही केलंय. मला माहिती आहे. मला असं वाटतं थोडा वेळ जाऊ दे, होईल सगळं व्यवस्थित. नाही बाबा, माझं ना कशातच लक्ष लागत नाही. राहून राहून डोक्यात फक्त ताईचा विचार येतो. काम करताना सुद्धा तेच, आणि नुसता बसलो तरी तेच आठवतं. मी समजू शकतो नितीश. मला असं वाटतं आपण हे सगळं धीराने घ्यायला हवं. बाबा, एक सांगू तुम्हाला, मला नाही वाटत ताईमध्ये आणि माझ्यात पुन्हा आधीसारखं सगळं नीट होईल. संपलंय सगळं. अरे काय बोलतोयस तू नितीश? तू फार विचार करतोयस. त्याची काही गरज नाहीये.
नको घेऊ एवढं मनाला लावून. बाबा माझं खरंच चुकलं असतं आणि ताईने माझ्यावरती हात उगारला असता तर मला खरंच तिचं वाईट वाटलं नसतं. आणि माझी काही चूक नसताना, माझी बाजू समजून न घेता तिने माझ्यावरती हात उगारला. ही गोष्ट मनाला खूप लागली हो. बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. या सगळ्यात मी चुकीचा नाहीये. राजवीर जिजू चुकलेत. आता कोणाच्या चुका काढण्यामध्ये काहीच अर्थ राहिलेला नाहीये. तुमच्या दोघांमध्ये एवढा मोठा जो गैरसमज निर्माण झालाय ना, तो का झाला हेच कळायला मार्ग नाहीये. बाबा एक सांगू तुम्हाला, कदाचित वाईट वाटेल तरी पण सांगतो. राजवीर जिजूंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यांच्यावर कधीच कोणी विश्वास ठेवू शकत नाही. कळेल तुम्हाला, वेळ आली की सगळं कळेल. नितीश कुठे? त्याच्या खोलीत? हो, तो धड जेवला सुद्धा नाही हो. तो जेवणारच नव्हता. मी एक काम करते, मी पुन्हा एकदा ताट घेऊन त्याच्या खोलीत जाते. भूक असेल तर जेवेल. नको आरती, त्याला त्याचा वेळ घेऊ दे. खूप डिस्टर्ब आहे तो. मग काय करायचं मला खरंच काय कळत नाही हो. परिस्थिती कठीण आहे, खूपच कठीण. मला सगळं कळतंय पण मी मनुशी बोलले. तिचा सुद्धा राग गेला नाही अजून. आणि इतक्या लवकर जाणारे नाही. नितीशची मनस्थिती पण बरोबर नाहीये. सारखा सारखा आपण विषय काढला तर चिडचिड करेल आणि त्याच्या कामावर परिणाम होईल आणि मला ते नकोय. ऑफिसमध्ये नेमकं काय झालं? तुम्ही होतात ना त्याच्या बरोबर? मी गेलो होतो पण बाहेरच थांबलो. मला वाटलं माझ्यासमोर सॉरी म्हणायला त्याला ऑकवर्ड होईल म्हणून मी कॅबिनमध्ये गेलो नाही. पण मी सारखं सारखं त्याला विचारलं तर नितीशने सांगितलं की चूक राजवीरचीच आहे. मला राजवीर नाही वाटत असे. म्हणजे ते खूप समंजस आहेत. असं वेड्यासारखं नाही वागणार ते. मलाही आधी असंच वाटायचं, पण खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं की राजवीरचं जर बरोबर असेल तर नितीशचं कसं चुकेल. कारण उगाच कोणाच्याही वाकड्यात जाणाऱ्यातला नितीश नाहीये. मला कळत नाहीये नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. आरती, मला काहीतरी गडबड वाटते. नक्कीच नक्कीच काहीतरी गडबड आहे. फोन का उचलत नाही नितेश? मनवा, अगं किती वेळा सांगितलं तू एकट्याने कामं करत नको जाऊस. धनाला का नाही मदतीला बोलवलंस? धनाताई बाजारात गेल्यात ना म्हणून मी करते. माई अगं मग रंजूला बोलवायचंस. ठीक आहे माई, करते मी. बरं आता मी आले ना, मला सांग बरं मी काय मदत करू तुला? नाही, तुम्ही काहीच मदत करू नका. सगळं काही तयार आहे. मग तू काय करतेस इकडे? हा, कोणाला फोन करतेस का? हो, नितीशला करायचा होता. अगं मग कर ना फोन. विचार कसला करतेस? नाही, मी मगाशी केला होता पण त्याने उचलला नाही. अगं काहीतरी कामात असेल, उचलेल ना थोड्या वेळाने. तसं नाही हो माई, नितीश असं कधी करत नाही. म्हणजे मी कॉल केला ना तर नेहमी उचलतो आणि अगदीच काही काम असेल तर ऍटलिस्ट कॉल बॅक करतो. त्याने आज कॉल बॅक पण नाही केलाय. हे बघ, तू काळजी नको करूस. थोड्या वेळाने उचलेल तुझा फोन. माई, हे सगळं कसं निस्तरायचं तेच कळत नाही हो मला. अगं, थोडा वेळ जाऊ दे, होईल सगळं नीट. उलट मला तर असं वाटतंय सगळं आणखीन खराब होत चाललंय. असं का बोलतेस? विश्वास ठेव, सगळं नीट होईल. आणि तुम्ही दोघेही समजूतदार आहात की नाही? बघ, तो आपणहून तुला फोन करेल. बरं ठीक आहे माई, तुम्ही बाहेर बसा, मी चहा घेऊन येते. ठीक आहे.
बाबा बाबा एक सॉलिड न्यूज आहे माझ्याकडे. कसली न्यूज अहो सांगतो, आई कुठे आहे पण? असेल इथे कुठे माहित नाही किंवा चला नाश्ता करायला. अगं नाश्ता नंतर करू, आधी बस बस तू बस. काय झालं? बस 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 माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. न्यूज आहे? कसली न्यूज? तर हे बघ हे बघ, काल आपल्या ऑफिसमध्ये मनवा वहिनीचे वडील आणि नितीश आला होता. अरे डायरेक्ट कानाखाली. हो. एवढं सगळं झालं. अहो बाबा, मला तर इतका आनंद झालाय ना. आणि आपल्या ऑफिसमध्ये सर्वत्र तीच चर्चा आहे. वा वा यश, सकाळी सकाळी काय बातमी दिलीस तू. वा वा वा. अगं आई, खरं तर मी कालच सांगणार होतो, पण काल वेळच मिळाला नाही मला. हो अहो हा? अहो काय लक्ष कुठे तुमचं? बाबा काय झालं? तुम्हाला आनंद नाही का झाला ही बातमी ऐकून? आनंद झालाच ग, पण आश्चर्य वाटतंय. आश्चर्य कसलं? या राजवीरचा मेंदू नेमका कुठल्या देवाने बनवलाय? बघ ना, असा काही सापळा रचला की तो नितीश त्यात अलगद अडकला. बरं तो अडकलाच, पण मनवाच्या तर्फे स्वतःच्या अपमानाचा बदला देखील घेतला त्यांनी. बाबा म्हणजे असं झालं की साप भी मरे और लाठी भी ना तुटे. एका दगडात दोन पक्षी. कमाल आहे ना. त्याला माफी मागायला लावलीच, पण माहेरच्यांबद्दल मनवाचे कान देखील टोचले. वा वा वा. अहो काय तुम्ही दोघं नुसती चर्चा करत बसू नका, शिका जरा त्याच्याकडनं काहीतरी. अगं आई, तू काही काळजी करू नको. आता मी त्याच्याच तालमीत तयार होतोय. आता इथून पुढे असे एक एक पत्ते टाकतो ना, तुम्ही फक्त बघतच राहा. मनवा, मनवा, हा काय लक्ष कुठे तुमचं? सॉरी, काय झालं? ब्लू कलरची फाईल द्या मला ड्रॉवर मधून. देते. बोला तवे. झाली तयारी मीटिंगची? ठीक आहे, येतो. हे घ्या. काय चाललंय तुमचं? काय झालं? तुम्ही फाईल मागितली ना? मी ब्लू कलरची फाईल मागितली होती मनवा. आय एम सो सॉरी, मी आणते. सॉरी राजवीर, माझ्या लक्षात नाही आलं. हे घ्या. का लक्षात नाही आलं? काल जे झालं त्याचा विचार करताय, बरोबर ना? तुम्हाला सांगितलं ना मी, नका विचार करू त्या गोष्टींचा आता. राजवीर काय करू? त्या सगळे विचार डोक्यातनं जातच नाहीये. कारण तुम्ही सतत तोच विचार करता ना मनवा, मग कसं काय होणार? आणि काही गोष्टी डेलिबरेटली इग्नोर करायला शिका, फायदा होतो. काय लक्षात येतंय का मी काय बोलतोय ते? रुमाल आणि वॉलेट द्या माझं. देते. बाकी काय माई, बरी आहेस ना? हो. काय रे? नाही असंच. माई, घरात लक्ष आहे ना तुमचं सगळीकडे? नाही म्हणजे लक्ष ठेवा घरात काय चाललंय ते. रंजू, स्पष्टपणे काय ते बोल. नाही म्हणजे काल ऑफिस मध्ये काहीतरी झालं. खरंय का ते? हो माई, म्हणजे तसं कानावर आलं म्हणून विचारलं. सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे,
तुम्ही नका काळजी करू. माई सांगा ना काय झालं ते. सांगितलं ना काही नाही म्हणून. माई निघालास का रे? हो येतो. हं? आई बाबा तुम्ही अचानक इथे? सॉरी, न कळवता आलो आम्ही. आत येऊ का? अरे विचारायचं काय त्यात, या ना आतमध्ये, या या. काय म्हणताय कर्नल साहेब? अरे नितीश, कसा आहेस तू? तुझं ऑफिस खूप छान आहे असं ऐकलं. काम कसं चाललंय? चांगलं चाललं. मनवाची आई बसा ना तुम्ही. नाही नको असू दे. का काय झालं? माई, आम्ही एका कामासाठी आलो. ते झालं की आम्ही लगेच निघू. राजवीर, काल ऑफिसमध्ये आणि उद्घाटनाच्या वेळेला जे काही झालं ते सगळं मागे सोडून देऊया. तो विषय आणखीन ताणण्यात काहीच अर्थ नाही. राजवीर, नितीश लहान आहे हो. त्याला काही गोष्टी कळत नाही. तुम्ही त्याचं बोलणं प्लीज मनावर नका ना घेऊ. हवं तर त्याचे आई वडील म्हणून आम्ही दोघं तुमची माफी मागतो. नाही तसं काही नाहीये. माझ्या मनात असं काही नाहीये. तुम्ही प्लीज त्याला माफ करा ना. खूप बरं होईल. त्याची काही गरज नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, नाही असं काही माझ्या मनात. जे काय झालं त्याबद्दल नितीश तुमची माफी मागेल. नितीश, नितीश माफी माग. सॉरी. नितीश, नीट माफी माग. सॉरी. नाही, सॉरी म्हणण्याची काही गरज नव्हती. गेले काही दिवस जे काही चालू आहे ते जर जास्तीच वाढत जात होतं, म्हणून आम्ही काय विचार केला की नितीशलाच इथे तुमच्या समोर घेऊन यावं. नितीशला त्याची चूक कळली. दॅट्स इट. परत असं वागू नकोस. तुला मोठं व्हायचं असेल तर स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवा. तुमच्या मनात आता नक्की राग नाहीये ना? तुम्हाला सांगितलं ना, असं काही नाहीये माझ्या मनात. नितीश,
नितीश, आय एम सो सॉरी. आय नो मी तुझ्यावर काल खूप चिडले. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नितीश, एवढा रागवलायस माझ्यावर? नितीश, काय बोलते ताई? बोल ना तिच्याशी. अरे माझ्या रागावर कंट्रोलच नाही राहिला, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी. नितीश, प्लीज बोल ना माझ्याशी. माफ करशील ना मला?